मैनकाइंड करता है खाकी के जाबाजों का सम्मान। संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। कोरोना वायरस को आसानी से हरा सकते हैं। आपका किसी का भी शहर में बाहर सड़कों पर निकलना पूर्णतया वर्जित है। देश के कोरोना योद्धाओं सभी लोगों का हम सम्मान करें, आदर पूर्वक उनका गौरव करें। आज आपण देशाच्या अशा काही शूरवीरांची कहाणी बघणार आहोत, कधीही न ऐकलेली, न पाहिलेली, असाधारण। आमची इच्छा आहे की आपण बघावं, आमची इच्छा आहे की आपण त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, आमची इच्छा आहे की ते चेहरे तुम्ही ओळखावेत, ज्यांनी आपल्याला संरक्षण देताना कधीच मागे वळून पाहिलं नाही। आपणही त्या वीरांच्या त्यागाचं स्मरण करूयात आणि बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबियांची साथ कोण देत असेल याचा विचार करूयात। बेटे को वो या तो देश के लिए आर्मी में या फिर पुलिस में ही दोनों में से एक को ज्वाइन कराना चाहते थे। उनको मेरे को आईपीएस और या फिर लॉयर दोनों में से कुछ एक बनाना था। उनकी मतलब इच्छा पूरी करूंगा मैं, इच्छा पूरी करूंगा। वो मुझे सीए कराना चाहते थे। पापा का वही सपना था कि आर्मी या तो किसी नेवी में भर्ती हो जाओ। ज्यांनी खाकीचा मान राखण्यासाठी घरदार सोडलं, ज्यांनी आपल्याला सुरक्षा देण्यासाठी आप्त स्वकीयांना सोडलं, त्यांची ही स्वप्न होती, पण देशसेवेपुढे त्यांचं असं काहीच नव्हतं। अशा वीरांचं जगाला भलेही विस्मरण होईल, पण झी 24 तास आणि मॅनकाइंड फार्मा या वीरांना विसरणार नाही। आम्ही या परिवारांच्या सोबत आहोत आणि कायम असू। मॅनकाइंड फार्मानं 5 कोटींच्या फंडामार्फत या वीरांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा विडा उचललाय। जब एक को आप देखते हैं करता हुआ, तो आप दूसरा भी आदमी करता है, तो हमें लगता है इसके फर्क पड़ेगा। वर्दीतल्या या कोरोना योद्ध्यांना झी 24 तास आणि मॅनकाइंडचा सलाम, कारण हे सगळ्या देशासाठीच आहेत खाकी के जाबाज। पुलिस के लोग काफ़ी कुछ कर रहे हैं एंड सबसे ज़्यादा एक्सपोज हैं। अगर हम बोलते हैं डॉक्टर्स कोरोना वॉरियर्स हैं, तो पुलिस के लोग भी वॉरियर्स ही हैं। तो उनके लिए हेल्प करने के लिए कोई सामने नहीं आया, तो हमने कहा हम ही करते हैं। 2020 साल सुरू झालं असताना जगभरात दहशत माजवणारी कोरोनाची साथ भारतात दाखल झाली होती। यापासून वाचण्यासाठी पंतप्रधानांनी कठोर मात्र अत्यावश्यक निर्णय घेतला। पूरे देश में आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। पंतप्रधानांच्या या शब्दांवर सगळा देश स्तब्ध झाला। संपूर्ण देशात लॉकडाऊन झालं। ट्रेन, बस, विमानं बंद करण्यात आली आणि मग सुरू झाली ती कोरोनाच्या साथी विरोधातील सर्वात मोठी लढाई। संपूर्ण देशात शांतता पसरली। सगळा देश घरामध्ये बंदिवान झाला। मात्र काही देवदूत असे होते जे न घाबरता न थकता या साथीचा मुकाबला करण्यासाठी दिवस रात्र आघाडीवर लढत होते। देशानंही या कोरोना योद्ध्यांचा पूर्ण मान ठेवला।
मात्र आज खाकीमधले काही योद्धे आपल्यात नाहीत. साथीच्या रोगाशी 2 हात करताना त्यांनी जीवाची बाजी लावली आहे. खाकीमधील या वीरांची कहाणी अशीच संपणारी नाही, संपूही नाही. कारण आपलं कुटुंब, आपली स्वप्न असं सगळं पणाला लावलं. त्यांना त्यांची काळजी तर होती, मात्र तुमच्या आमच्या सुरक्षेच्या जबाबदारीपासून त्यांनी पळ काढला नाही. मुझे कहते थे कि मुझे तो ड्यूटी करना है, देश के लिए तो मुझे लड़ना है, मुझे ड्यूटी करना है. पुढला 1 तास तुम्ही आमच्या सोबत राहा. खाकीमधील या वीरांचं शौर्य बघा. त्यांच्या सन्मानार्थ मॅनकाइंड फार्मानं केलेल्या प्रयत्नांचे साक्षीदार व्हा. कोरोना महामारीच्या काळात आपलं आयुष्य पणाला लावत काही योद्धा दिवस रात्र लोकांची सेवा करतात. जीवाची बाजी लावत हे वॉरियर्स कित्येक आठवडे आपल्या परिवारापासून दूर राहिले. मुंबईत वाकुला पोलीस ठाण्यात तैनात गजानन कोळी यांनी कोरोनाशी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती दिली. गजानन कोळी यांच्या कुटुंबियांना मॅनकाइंड फार्मानं या परिवाराला मदत केली आहे. दर दिन ड्यूटी पे चालू ही थे, कभी घर पे नहीं रही. सब याद आता है, सुन नींद नहीं आता है. वो तो मेरे फ्रेंड्स जैसे ही थे. हमको बोलते थे कि बिल्कुल डरने का नहीं, जो आया उसका सामना करने का. या परिवाराचं दुःख टेलिव्हिजन स्क्रीन पुरतं मर्यादित नाही. वडिलांच्या डोळ्यातले अश्रू आपल्या शूरवीर पुत्राच्या देशसेवेच्या व्रताला सलाम करतायत. या परिवाराचं दुःख तुम्ही आम्ही बहुधा समजू शकणार नाही. संपूर्ण जग ज्या अदृश्य संकटाचा सध्या सामना करतंय त्या कोरोना महामारीपासून लोकांना वाचवता वाचवता मुंबईच्या वाकुला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गजानन कोळी यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कोरोनाचा पराभव करून लवकरच घरी परतू असं त्यांनी आपल्या कुटुंबियांना आश्वासन दिलं खरं, पण या आजारानं हे आश्वासन त्यांना पूर्ण करू दिलं नाही. या परिवारावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला. या दुःखातून बाहेर येणं या कुटुंबासाठी अतिशय कठीण आहे. सब याद आता है, सुन नींद नहीं आता है. सोने को जाता है तो नींद नहीं आता है. इधर उधर गुप्त. आपल्या मुलांना नेहमी चांगला माणूस होण्याची शिकवण देणारे शूर गजानन कोळी आज कुटुंबासमवेत नाहीत, पण त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट मुलीच्या मनावर कोरली गेली आहे. बहुत अच्छा व्यवहार था उनका. मेरा भविष्य भी मतलब वो बोलते थे मुझे कि आगे बहुत बड़ी हो. मतलब मेरी बहन की तो शादी हो गई, वो 15th ही कंप्लीट कर सकी, बाद में उसकी शादी हो गई. तो मुझे बोलते थे कि तू बहुत पढ़ सीख, बड़ी हो और मतलब अच्छा काम वगैरह पूरी मतलब सेटल हो. सेटल करना मुझे ये बहुत सपना था उनका. आज केवळ फोटोतूनच कॉन्स्टेबल गजानन यांचा परिवार त्यांचं दर्शन घेतोय. त्यांच्या पत्नीचा तर अजूनही ते या जगात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. गजानन कोळी यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा ते अजिबात घाबरले नव्हते. अजिबात न घाबरता ते एका योद्ध्याप्रमाणे या संकटाशी झुंजत होते. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांनी खचून न जाता पत्नीलाही धीर दिला. कोरोनाला घाबरण्याऐवजी धैर्यानं सामोरं जाण्याची शिकवण दिली. खाली वो बोले कि आप हॉस्पिटल में जाके एडमिट हो जाएंगे, 3 दिन में अच्छे होके घर पे आएंगे, ऐसे ही बोला. यानी कोरोना से उनको कभी डर नहीं रहा? नहीं, कुछ भी नहीं. बार बार लेके ड्यूटी पर भी जाते रहे? दर दिन ड्यूटी पे चालू ही थे, कभी घर पे नहीं रहे.
53 वर्षीय गजानन कोळी देशासाठी हुतात्मा झाले. लहानपणापासूनच देशासाठी काही करावं असं त्यांचं स्वप्न होतं. 25 वर्षांपूर्वी त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. खाकी वर्दीची सेवा करण्यासाठी ते वाकोला पोलीस ठाण्यात तैनात होते. कोरोना महामारीमुळे लावलेल्या लॉकडाऊन दरम्यान ते दिवस रात्र ड्युटीवर होते. अशा शूरवीराला मॅनकाइंड फार्मा सलाम करतंय. तसंच गजानन यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचा प्रयत्नही करत आहे. याबाबत सर्व कुटुंबांना आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र आपली सेवा देत आहेत. ठाण्यातल्या उल्हासनगरमधले धडाकेबाज पोलीस शिपाई शशिराम भीम बहादूर गिरी यातलेच आहे. मात्र दुर्दैव हेच की कोरोना काळात आपली सेवा बजावताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अशा कुटुंबासाठी मॅनकाइंड फार्मानं त्यांना आधार दिलाय. आज हमारी हिम्मत की सबसे ज्यादा जरूरत है देश को. अगर हम ही हिम्मत हार गए, हमारी फैमिली हिम्मत हारेगी, तो दूसरों को हिम्मत कौन देगा. बोलते थे कि जब रिटायरमेंट हो जाएगा तो मैं तुमको पूरा इंडिया घुमाऊंगा. बच्चे बोलते थे मम्मी आपको तो पता है ना, पप्पा ड्यूटी फर्स्ट. वो हमको हिम्मत देते थे सर. मैं तो डर जाती थी. मुझे उनकी याद आती है. आज सगळं कुटुंब एकत्र आहे. मात्र कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती आज त्यांच्यात नसल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस सेवा देणारा एक विभाग म्हणजे पोलीस विभाग. खाकी वर्दीतले धडाकेबाज कोरोना योद्धा अशी पोलीस शिपाई शशिराम भीम बहादूर गिरी यांची ओळख. मात्र कोरोनाशी लढताना त्यांना 27 मेला अखेर मृत्यूनं गाठलंच. बच्चे बोलते थे मम्मी आपको तो पता है ना, पप्पा ड्यूटी फर्स्ट, फैमिली सेकंड में पहले से बिलीव करते. नया पापा का आदत तो है नहीं. वो चाहते थे कि हम लोग साथ में घूमे फिरे, और क्योंकि ड्यूटी की वजह से वो सब पूरा नहीं हुआ, तो वो बोलते थे कि किसी भी चीज़ को बाकी नहीं रखूँगा, ये चीज़ प्रिजर्व करके रखो. रिटायरमेंट के बाद है हमारा सिर्फ घूमने का काम हो गया. ऐसा पतीच्या मृत्यूनंतर आता चिंता लागलीये ती आपल्या 2 मुलांच्या शिक्षणाची. कोरोना संकट काळात त्यांनाही आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती. मात्र खाकी वर्दीमुळे त्यांना आपलं कर्तव्य बजावावं लागणार होतं. त्यामुळे दोन्ही मुलांना नातेवाईकांकडे ठेवण्यात आलं होतं. दरम्यान कोरोनाचं संक्रमण वाढत असतानाच त्यांनाही कोरोनाची लागण झाली. ज्या मुलांना आपल्या पायावर उभं राहून देशाची सेवा करताना पाहण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते अखेर अर्धवट राहिलं. अशाच स्वप्नांना बळ देण्यासाठी आता मॅनकाइंड फार्मानं मदतीचा हात पुढे केलाय. हमेशा वो पढ़ाई को फर्स्ट रखते थे, बोलते थे पढ़ाई में आगे जाओ. धडाकेबाज पोलीस शिपाई शशिराम भीम बहादूर गिरी यांच्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय कठीण आहे. कोरोनामुळे आज त्यांनी त्यांच्या कुटुंब प्रमुखाला गमावलंय. अशा कठीण प्रसंगात आता मॅनकाइंड फार्मा आणि झी न्यूजने आधार देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. आजकल कोरोना को जो दृष्टि से सब लोग देख रहे हैं, उसके बाद में तो कोई नज़दीक आना भी नहीं चाहता, कांटेक्ट रखना भी नहीं चाहता. ऐसा हमारा सिचुएशन. लेकिन मैनकाइंड ने सामने से उन्होंने हम लोगों को फ़ोन करके जब हम लोगों को इतना इनिशिएटिव दिया सर, तो पहला तो मैंने भगवान का बहुत बहुत शुक्र किया कि ऐसे लोग आज भी हैं जिनको पुलिस की वैल्यू है और उनका फैमिली के बारे में थोड़ा सा कंसर्न है. उसके लिए उन्होंने जो कंसर्न दिखाया सर, मैंने उनको जब कॉल आया तभी इतना मैं थैंकफुल हो गई. मैंने उनको सामने से बार बार थैंक यू बोला. सध्या शशिराम यांचं कुटुंब त्यांच्या आठवणींमध्ये दिवस घालवत आहे. तर संपूर्ण देश या धडाकेबाज पोलीस शिपायाच्या कामगिरीला सलाम करत आहे. आता कथा दिल्लीच्या शूरवीर ललित कुमार तोमरची, ज्यांनी दिल्लीत कोरोना विरोधातल्या लढाईत मोर्चा सांभाळला. जीवाची पर्वा न करता ते अदृश्य शत्रूचा सामना करत होते. मात्र यात ते स्वतः जीव वाचवू शकले नाहीत. आज त्यांची पत्नी, मुलगा, मुलगीही कोरोनाग्रस्त आहेत. त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना मदत करण्यासाठी मॅनकाइंड फार्मानं या कठीण परिस्थितीत धाव घेतली.
ज्या मुलाला मांडीवर बसून ही आई जेवण भरवायची, ज्याला कुशीत घेऊन हे वडील आपल्या मुलाचे लाड करायचे, आज त्याच कुशीत आपल्या मुलाचा फोटो घेऊन या माता पित्याचे डोळे भरून आलेत. हे अश्रू, हे दुःख, हे एकटेपण आता या परिवाराचा हिस्सा झालंय. घरातल्यांचं सुखच हिरावलं गेलंय. अब बच्चे कहते हैं मम्मी अम्मा जी अब हम किसके साथ खाना खाएंगे, सब साथ ही खाना खाते थे शाम को. लड़की बहुत रोती है, अम्मा मेरे बिना पापा के खाना मेरे को पेट नहीं भरेगा. दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल ललित तोमर यांचं हे उत्तर पूर्व दिल्लीत खजुरी खास भागातलं घर. तोमर सदन आज एकाकी पडलंय. घरातलं चैतन्यच संपलंय. कारण या घरातला सर्वात शूर मुलगा ललित आज या जगात नाही. कोरोनावर उपचार घेण्यासाठी 42 वर्षांचे ललित रुग्णालयात दाखल झाले आणि 21 जूनला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवंगत ललित यांच्या आठवणीमुळे तोमर यांचे पिता चंद्रपाल सिंह तोमर आणि आई रामबाला देवी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हर काम में उसकी याद आती है, हर काम में उसके मेरे सहारा था. वो ये दूर रहता था हमसे, ड्यूटी दूर थी और वो पास रहता था. जब टाइम होता जब भी मेरी मदद करता था. मैं सब आप लोगों का बहुत आभारी हूँ. आप लोगों ने मेरी आकर कम से कम सुनी तो सही थोड़ी बहुत. यहाँ कोई भी हमारे पास नहीं आया. दिल्ली पोलिसांच्या या वीर योद्ध्यानं कोरोना संकटाचा सामना करत आपले प्राण त्यागले. आपल्या वडिलांचं हौतात्म्य फुकट जाणार नाही अशी भावना त्यांच्या मुलानं व्यक्त केली आहे. 20 वर्षांचा त्यांचा मुलगा यशोवर्धनचीही दिल्ली पोलिसांमध्ये सामील होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे. 16 वर्षांची मुलगी दीक्षा हिला वडिलांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर व्हायचंय. बच्चों को उनको बहुत ज़्यादा भरोसा था. वो कहते थे कि अमित मेरे बात देख लेना बच्चों को. बेटे को वो या तो देश के लिए आर्मी में या फिर पुलिस में ही दोनों में से एक को ज्वाइन कराना चाहते थे. ललित तोमर यांना सुग्रास भोजनाचा आणि बाईकवरून फिरण्याचा छंद होता. त्यांचं एकच स्वप्न होतं की त्यांच्या मुलांनी चांगलं शिक्षण घेत आपलं भवितव्य घडवावं. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ललित यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आलंय मॅनकाइंड फार्मा. या परिवाराला आर्थिक मदत करत मॅनकाइंड फार्मानं त्यांच्या जखमांवर मलम लावण्याचा प्रयत्न केलाय. कोरोनाच्या संकटाशी दिल्ली पोलीस धैर्यानं मुकाबला करतायत. कोरोनाची भीती असतानाही पोलीस कर्तव्यात कुठेही मागे नाहीत. धाडस आणि धैर्याच्या जोरावर दिल्ली पोलीस कोरोनाशी मुकाबला करत असल्याचं आयुक्त SN श्रीवास्तव यांनी सांगितलं. हमारे 2000 से ज़्यादा पुलिसकर्मी इस रोग से ग्रसित हुए हैं और करीब 10 पुलिसकर्मी की मृत्यु भी हो गई है, जो कि दुख की बात है. लेकिन इन सब के बावजूद भी हमारा पुलिस बल बड़ी साहस के साथ और हिम्मत के साथ और हमारे हर एक पुलिसकर्मी का मोराल काफ़ी हाई है और हम सब मिलकर काम कर रहे हैं और हम उम्मीद करते हैं कि आगे वाले दिनों में भी हम अच्छा काम करेंगे. देखिए, ये सब काम के लिए हौसला और साहस होना चाहिए. काम कितना भी मुश्किल कितना क्यों ना हो, जो कुछ भी हमसे हो पा रहा है इस हौसले और साहस के साथ हम वो कर पा रहे हैं और हम इसमें काफ़ी हद तक सक्सेसफुल भी हैं. तो हम इसको मुश्किल नहीं मानेंगे. चैलेंजिंग भले ही है लेकिन उसमें हम कामयाब हैं. खाकी के जाबाज या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा झी24 तास. जेव्हा खाकी गणवेश जवानांच्या अंगावर चढतो तेव्हापासूनच हे जाबाज जवान या गणवेशाच्या अस्मितेसाठी जगतात. गणवेशाचा अभिमान जिवंत ठेवतात. समोर कोणताही अदृश्य शत्रू का असेना, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हे जवान आपल्या जीवाची बाजी लावतात. असेच वीर जवान होते नाईक प्रमोद पेंढरी शेलार. ठाण्यात राहणाऱ्या नाईक शेलार यांनी देशसेवेसाठी बलिदान दिले. आज त्यांनी त्यांच्या मुलासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता मॅनकाइंड फार्मा आणि झी मीडिया एकत्र येत त्यांनी पुढाकार घेतलाय.
26 वर्षांपासून देशसेवेत तैनात असलेले मुंबई जवळच्या ठाण्यामध्ये राहणारे नाईक प्रमोद पेंढरी शेलार आज आपल्यात नाहीत. शहीद प्रमोद शेलार हे कुर्ला पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. त्यांच्या मागे त्यांची वृद्ध आई, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. प्रमोदना त्यांच्या मुलाला पोलीस अधिकारी झाल्याचं पाहायचं होतं. हमेशा बोलते थे मुझे पढ़ जितना हो सके उतना पढ़, तो मतलब पढ़ाई का टेंशन मत ले, मैं हमेशा इसी बोलते थे उनको. मेरे को IPS और या फिर लॉयर दोनों में से कुछ एक बनाना था. उनकी मतलब इच्छा पूरी करूंगा मैं. मात्र कर्तव्य निभावताना प्रमोद कोरोना पॉझिटिव्ह आले. पण अशा बिकट प्रसंगी ना ते घाबरले ना आपल्या कुटुंबाला खचू दिलं. कोणत्याही परिस्थितीत घाबरायचं नाही अशीच त्यांची शिकवण. आज भलेही प्रमोद आपल्यात नाहीत, पण त्यांचा निडरपणा आणि शौर्याची झलक त्यांचा मुलगा अंशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डरो मत, जो होना है वो होगा लाइफ में. डरने का नहीं किसी भी सिचुएशन में, इसलिए इतना डर नहीं था. लगा था कि वापस आ जाएंगे. या डोळ्यांमधलं रितेपण कुणीही भरू शकणार नाही. वडिलांनाच आदर्श मानणाऱ्या या मुलाचे गुरु आता काही परतणार नाहीत. देशसेवेत सदैव तैनात राहणं हे या जिगरबाज जवानांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेलं असतं. वेळ कोणतीही असो, ते घड्याळाच्या काट्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. किती काही होऊ दे बाहेर, पण कधी आज हे आहे आम्ही थांबतो इथे, घरी नाही, कधीच नाही. 2-2 दिवस घरी नाही यायचे. शहीद प्रमोद यांची पत्नी पतीच्या धैर्याचं कौतुक करते. ते कायम त्यांच्या कुटुंबाला धीर द्यायचे. त्यांना काहीही होणार नाही. बीमार थे तो भी ऐसा वो ये नहीं थे, और कोरोना का पता चला तभी बात करने को मिले ही नहीं ना सामने से ऐसा. और सब बच्चे सब घर पे ही थे इधर, मैं ही उनके साथ थी ना. वो काम के लिए कभी मतलब उन्होंने ये नहीं किया कि नहीं जाने का है, हमेशा बराबर जाते थे. ऐसा कितना भी लेट हुआ रात को तो भी ऐसा मतलब ड्यूटी पे लेट होता है, घर पे आने को 12-12 बज जाते थे. कर्तव्यावर असताना ते घरी परततील ही खात्री असायची. पण आता ही कहाणी अधुरीच राहिलीय. शहीद प्रमोद आपल्या कुटुंबाला शेवटच्या क्षणी भेटूही शकले नाहीत. रुग्णालयात त्यांच्या पत्नीनं सावलीसारखी त्यांची सेवा केली. मात्र त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आपल्या पतीला भेटता आलंच नाही. किसी चीज से डरते नहीं थे, बीमार हुए तो भी डरते नहीं थे. हम लोग को भी ऐसा बोलते थे डरने के लिए. मैनकाइन और जी जो हमारे मतलब पुलिस वाले के फैमिली के लिए जो कुछ कर रहे उनके लिए हम लोग दिल से धन्यवाद करते. गणवेशातल्या शहीद प्रमोद यांचा फोटो पाहिला की जणू ते आता ड्युटीवर आहेत आणि कधीतरी रात्री उशिरा घरी येतील असं वाटल्या वाचून राहत नाही. पण आता या कुटुंबाकडे या घरातलं रितेपण आणि प्रमोद यांच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत. हे देशासाठी आपलं कुटुंबही विसरले. मग आम्ही आणि तुम्ही या खाकी गणवेशातल्या जिगरबाजांसाठी एक पाऊल पुढे येऊ शकत नाही? झी न्यूज आणि मॅनकाइंड फार्मानं एकत्र येत मदतीसाठी पुढाकार घेतलाय. आपण एकत्र आलो तरी यांचं दुःख कमी करू शकत नाही, पण त्यांची काळजी तर घेऊ शकतो ना, जेणेकरून भविष्यात या कुटुंबाला कोणत्याही आधाराची उणीव भासणार नाही. साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर कदम बढ़ाना. या ओळी आज मॅनकाइंड फार्मा आणि झी मीडियाच्या प्रयत्नांचा उद्देश आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी ड्युटीवर उभे होते खाकी वर्दीतले योद्धे. यातले काही आपल्याला कायमचे सोडून गेले. हेड कॉन्स्टेबल संदीप महादेव सुर्वे त्यातलेच एक. आता ते आपल्यात नाहीत. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मॅनकाइंड फार्मा आणि झी मीडिया त्यांच्या सोबत आहेत. हेड कॉन्स्टेबल संदीप महादेव सुर्वे मुंबईतील बॅल्डर पियर भागात आपलं कर्तव्य बजावत होते. कामोठ्यातल्या छोट्याशा भाड्याच्या घरात ते पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होते. कुटुंबासाठी ते देवापेक्षा कमी नव्हते. वडिलांची प्रत्येक शिकवण दोन्ही मुलांना आजही लक्षात आहे. त्यांचा उल्लेख केला की श्वेता सुर्वेंच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हास्य उमलतं.
या देवमाणसाला हे कुटुंब कधीच विसरू शकणार नाही. अपना भगवान आपने अपना संसार और देश के लिए कुछ करने का उनको बहुत ये कराटे के चैंपियन थे. अच्छा. हाँ, कराटे चैंपियन थे. सब में इंटरेस्ट, ऐसा कुछ नहीं कि किसमें इंटरेस्ट नहीं. शहीद संदीप यांचा त्यांच्या मुलीवर विधीवर विशेष जीव होता. ते तिला चित्रकला शिकवायचे. वडिलांनी आणलेल्या रंगात आजही विधी आपलं मन रमवते, पण तिच्या आयुष्याच्या रंगांचा बेरंग झालाय. वडिलांबद्दल विचारताच ती गप्प राहते. मात्र वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी अश्रू बनून तिच्या डोळ्यातून वाहू लागतात. विधीला कराटे चॅम्पियन बनवण्याचा संदीप यांचा मानस होता. यावर्षी किक बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी ती थायलंडलाही जाणार होती. मात्र पैशांची चणचण असल्यानं त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मॅनकाइंड फार्माचा हा छोटासा प्रयत्न मोलाचा ठरू शकतो. अनेकदा 24 तास सेवा बजावत असतानाही शहीद संदीप सुर्वे कुटुंबाचीही तेवढीच काळजी घेत होते. कठीण प्रसंगीही ते नेहमी आनंदी राहत. मेरा बर्थडे था तब उन्होंने मेरे को केक बनाया था खास. लॉकडाउन में अभी सब बंद था, इसीलिए मेरे को खास उन्होंने केक बनाया था खुद के हाथ से. फिर उसके ऊपर डिज़ाइन भी किया. फिर मेरा बर्थडे सेलिब्रेट किया हम चारों के बीच में. मेरे को इतना अच्छा लगा कि इतना लॉकडाउन होके भी मेरे पापा ने मेरे लिए इतना किया. इतना ड्यूटी पे जाके आके भी हमारे लिए सब करते हो. या कुटुंबाला याचा अंदाजही नव्हता की जे सुख ते अनुभवत होते ते काही दिवसातच केवळ आठवण बनून राहणार आहे. शहीद संदीप सुर्वे यांची पत्नी श्वेताला त्याची देवाप्रतीची निष्ठा भक्ती आठवते. आता घरात त्यांच्या देवपूजेचा आवाजही येत नाही आणि कोणी कामावर जाण्यासाठी घराबाहेरही जात नाही. जब हॉस्पिटल में गए तब उनको पता चला. उनको मतलब हम जा रहे थे हॉस्पिटल में, उनको मतलब बहुत तकलीफ हो रहा था. फिर हमने हिम्मत धरा, मतलब कुछ नहीं होगा हमारा भगवान के ऊपर बहुत भरोसा है, कुछ नहीं होगा. फिर हमने ये किया, नहीं वो आ जाएंगे जल्दी. और वो भी बोल के गए थे मैं आता हूँ करके, इसीलिए हमको कुछ नहीं. और जब भी जाते थे वो बोलते मैं आता हूँ. शहीद संदीप यांच्यासारखे अजून कितीतरी कुटुंब आहेत ज्यांचा आधारच कोरोनानं हिरावून घेतलाय. मात्र अशा कुटुंबांना आधार देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांनी घ्यायला हवी. मॅनकाइंड फार्मानं अशा कुटुंबांना आशेचा नवा किरण दाखवलाय. दुख में आप शामिल हो गया, इसलिए मैं धन्यवाद मानती आपका कि हमें दुख में आपने हम लोग का सपोर्ट किया. सब या दुःखाला कमी तर करता येणार नाही. हे दुःख वाटल्यानं कमीही होणार नाही. मात्र मॅनकाइंड फार्माचे प्रयत्न या कुटुंबाला प्रत्येक कठीण प्रसंगी हिम्मत देण्याचं काम नक्की करतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, मात्र मुंबई या कोरोनाच्या विळख्यात चांगलीच सापडली. कोरोनाचे अनेक रुग्ण मुंबईत आहेत. कोरोना योद्धा आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी 2 हात करतायत. मुंबई पोलीस तर दिवस रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी पहारा देत आहेत. वरळीमध्ये राहणारे चंद्रकांत गणपत पेंडुलकर, त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देणारं कुणी नव्हतं. मात्र मॅनकाइंड फार्मा आणि झी 24 तास परिवारानं त्यांना आर्थिक मदतीचा हात दिलाय. या छोट्याशा घरात राहणारं 5 जणांचं हे कुटुंब होतं. हसतं खेळतं हे कुटुंब. मात्र आज या कुटुंबात सध्या शांतता पसरली आहे. मुंबईच्या वरळी इथे राहणारे हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत गणपत पेंडुलकर आपल्या पत्नीसह 2 मुलं आणि एका मुलीसोबत या छोट्याशा घरात राहत होते. कोरोनाच्या संकटात महत्वाची भूमिका बजावली ती खाकी वर्दीतील या शिपायानं. पण आपलं कर्तव्य बजावताना त्यांनी आपला जीव गमावला. उनका काम पे ही फोकस था पूरा, और वो 18-19 तक वो काम पे ही जाते थे. जब भी उनको पूरा बॉडी साथ नहीं दे रहा था उनके साथ, तो उन लोग को उसने फ्रेंड ने उनको बोल दिया कि आप रेस्ट कीजिए, तो उनको तभी छोड़ दिए थे हाफ डे में. धडाकेबाज पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत आपलं कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर होते. तितकेच आपल्या कुटुंबासाठी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं.
आज त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छा त्यांच्या मुलीच्या डोळ्यात पाहायला मिळतेय. वडिलांचं छत्र हरवल्यामुळे स्वप्नभंग झालं. अशाच स्वप्नांना बळ देण्यासाठी मॅनकाइंड फार्मा आणि झी 24 तासनं मुलांची स्वप्न पूर्ण करण्याचा आता विडा उचललाय. कोई भी किसी का इंसान की कमी को नहीं पूरा कर सकता, लेकिन जी और मैनकाइंड ने जो हमारे पापा को सम्मान दिया है और जो हमको सपोर्ट किया है उसके लिए हम उनका धन्यवाद करते हैं. हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नीवर आली आहे. अशा काळात मदतीचा हात मॅनकाइंड आणि झी 24 तासनं दिलाय. आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांनी आभार मानलेत. मॅनकाइंड फार्मा आणि झी 24 तासच्या मोहिमेत खाकी वर्दीतील धडाकेबाज शिपायाचं कार्य तुमच्यापर्यंत आणण्यासाठी पुढाकार घेतलाय. आपल्या कुटुंबापेक्षा देशाला ज्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिलं अशा योद्ध्यांना सलाम. मुंबईत कोरोनाचा कहर सर्वाधिक आहे. अशात कोरोना काळात जनतेच्या रक्षणासाठी 24 तास ड्युटीवर तैनात खाकीतले शूरवीर परिजनांना सोडून लढतायत. वांद्रे पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल दीपक जयराम हाटे हेही याच शूरवीरांमधले एक. त्यांनी खाकीचं कर्तव्य बजावत बलिदान दिलं. कोरोना काळात आपल्या कुटुंबाला सोडून जनतेच्या रक्षणासाठी मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल दीपक जयराम हाटे हे जग सोडून गेले. आता त्यांची आठवणच कुटुंबियांसाठी आधार आहे. शूर योद्धा पतीसाठी डोळ्यात अभिमान आहे, पण अर्ध्यात साथ सुटल्यानं दुःखही आहे. डर ऐसा कुछ नहीं लगा. वो बोलते थे क्योंकि अभी पुलिस में है तो ड्यूटी बजाने की है, वो तो करने का है. ऐसे उनके मन में भी नहीं कभी आया कि मुझे डर लग रहा है, मेरा कुछ हो जाएगा तो क्या करेंगे, ऐसे कुछ कभी नहीं उन्होंने सोचा था. शहीद दीपक हाटेंनी कोरोनाशी धैर्यानं सामना केला. उपचार झाले. दीपक तंदुरुस्तही झाले. रुग्णालयातून सुटी मिळाली. घरी गेले आणि 2च दिवसात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. पुन्हा रुग्णालय गाठलं, पण त्याआधीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाचा करता धरता कायमचा निघून गेला. हाटे कुटुंब कोलमडून गेलं. पण झी मीडिया आणि मॅनकाइंड फार्मानं जो पुढाकार घेतला त्यामुळे या कुटुंबाला थोडा आधार मिळालाय. उन्होंने बहुत, मैनकाइंड ने भी बहुत हमारी मदद की, तो बस उनके थैंक यू. और जी न्यूज़ के लिए भी, मतलब अभी ये मैसेज सबको जाएगा, फिर जैसे हमारे साथ जैसा हुआ वैसा और लोगों के साथ भी नहीं होना चाहिए, यही इच्छा है हमारी. दीपक हाटेंचा स्वभाव मनमिळाऊ होता. गरजवंतांच्या मदतीला ते सदैव तत्पर असायचे. आता माघारी 2 मुलांना सोडून ते निघून गेले. या मुलांसाठी त्यांनी मोठमोठी स्वप्न पाहिलेली. मुलांना यशोशिखरावर पाहायचं होतं, पण या मुलांच्या डोक्यावरून पितृछत्र हरपलंय. पण पित्याची स्वप्न पूर्ण करण्याचा जबरदस्त विश्वास ही मुलं व्यक्त करतात. उनका सपना था कि मैं डॉक्टर बनूं. वो डॉक्टर बनकर देखना चाहते थे मुझे. वो वाइट कोट पहन कर, वो सब यादें हैं मेरी. देशातल्या हजारो कुटुंबांचं रक्षण करणारे दीपक सारखे अनेक योद्धे कुटुंबांना एकटं सोडून गेले. या कुटुंबांना झी मीडिया आणि मॅनकाइंड फार्माचा कडक सॅल्यूट. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो मायानगरी मुंबईला. कोरोनामुळे पोलिसांचं सर्वाधिक नुकसानही मुंबईतच झालं. या युद्धात पोलीस दलानं अनेक शूरवीर गमावले. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात निर्माण झालेली पोकळी आता कुणीच भरून काढू शकत नाही. कुटुंबियांना आता केवळ त्यांच्या आठवणीतच दिवस काढावे लागणार आहेत. मॅनकाइंड फार्मानं अशा कुटुंबांना हिंमत देण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. उनकी बहुत ख्वाहिश थी मेरे बच्चे पुलिस होने चाहिए, IPS. अनेक आठवणी मागे ठेवून हेड कॉन्स्टेबल जयंत शंकर खंडाईत कुटुंबाला सोडून कायमचे गेले. पत्नी, 8 वर्षांचा मुलगा आणि एक पुतण्या असं त्यांचा परिवार.
वडील घरी कधी परततील हे देखील मुलगा प्रसादला माहिती नाही. ऑक्टोबरमध्ये झालेल्या वाढदिवसाला प्रसादला वडिलांनी रिमोटवर उडणारं हेलिकॉप्टर आणलं. हेलिकॉप्टरशी खेळता खेळता त्याने अचानक आईला विचारलं, आई बाबा घरी परत का येत नाहीत? मेरे बच्चे के लिए मैंने उसको भी अभी तक बोला नहीं है कि ऐसे ऐसे हुआ है. आज तक मैंने उसको बोला नहीं है क्योंकि उसका बहुत मतलब पापा से बहुत ही जुड़ा हुआ था मेरे बेटे का. अब तक मेरी हिम्मत नहीं हो रही है कि उनको उसके लिए बताऊं कि तेरे पापा ये दुनिया में नहीं है. बहुत प्यार करते थे मेरे बच्चे पे. जयंत जेवढे मनमिळावू तेवढे शांत आणि गंभीरही होते. ते कवी मनाचे होते. कविता करणं, वाचन करणं त्यांना आवडायचं. पत्नी रेखा रोज शहीद जयंत यांची डायरी वाचते आणि त्यांच्या आठवणीत हरवून जाते. आतापर्यंत दिवस चांगले चालले होते, मात्र घरचा कर्ता पुरुषच नियतीनं हिरावून नेल्यानं ह्या कुटुंबापुढे समस्यांचा डोंगर उभा राहिलाय. नेहमी आनंदी राहणं आणि इतरांना आनंदी ठेवणं ही शंकर यांचं आवडीचं काम. घरी आले की आधी ते सर्वांना हसवायचे. बोल नहीं पा रहा हूँ चाचा के बारे में. इतनी यादें तो आती रहती है हर रोज, नींद नहीं लगती यादें में. अभी घर का पूरा बोझ मेरे ऊपर है. भी ऐसा लगता है कि मेरे चाचा रहते थे, सबको पाल रहे थे, सब ठीक ठाक चल रहा था. भी बहुत टेंशन आती है कि कैसा करने का, कैसा घर चलाने का. बहुत मुसीबत आ गई हम लोग की. जे दुःख ह्या कुटुंबावर कोसळले ते दूरही करता येणार नाही आणि कमी देखील करता येणार नाही. मात्र या दुःखात त्यांना आधार नक्कीच देता येईल. थोडंसं का होईना त्यांच्यासाठी काहीतरी करता येईलच ना. प्रत्येकानं ह्याचा विचार करायलाच हवा. जसं मॅनकाइंड फार्मा करतेय. आम्हाला विश्वास आहे मॅनकाइंड फार्माच्या मदतीनं प्रेरित होऊन हजारो हात या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावतील आणि लहान लहान मदतीच्या आधारे माणुसकीला जोडणारा एक महान सेतू निर्माण होईल. कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी हा सेतू प्रेरणादायी ठरेल. कोरोना संकटात खाकी गणवेशातील अनेक रक्षक दिवस रात्र काम करतायत. अहमदाबादमधील खाकीतील वीर गोविंद दातनिया यांची कहाणी हृदयाला स्पर्श करते. या कठीण काळात दातनिया परिवाराला मॅनकाइंड फार्मानं मदत केली. मेरे लिए तो मेरे पापा हमारे लिए भगवान थे. उनको चिंता सतत सताई रहती थी कि भाई लड़के लड़कियां और आप सब अच्छे हो ना. हा खाकी गणवेश या कुटुंबासाठी आधार आहे. हाच खाकी गणवेश या कुटुंबाच्या जगण्याचं साधन आहे. गणवेशाचा मान वाढवणारे त्यांच्यात नसले तरी देश त्यांच्या बलिदानाला कधीच विसरणार नाही. अहमदाबादमधील गोविंद बी दातनिया हे 36 वर्षांपासून SRP ग्रुप 2 मध्ये ASI होते. कोरोनाच्या लढाईत देशातील लाखो पोलिसांप्रमाणे तेही फ्रंट लाईनवर कर्तव्य बजावत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. अभी भी 2 साल बाकी थे पापा को रिटायरमेंट में. यहाँ खानपुर बोलसली अपार्टमेंट के सामने जो नौकार मेडिकल स्टोर है वहाँ पापा ने लास्ट ड्यूटी की थी और वहाँ से वो संक्रमित हो गए थे. 17 तारीख को लास्ट में मैं वहाँ सिविल हॉस्पिटल 1200 बेड नीचे ही था. तो पापा को लास्ट में मैंने ही बात की थी. गोविंद दातनिया ज्या स्कूटरवरून कर्तव्यावर जात होते ती स्कूटर त्यांच्या घराबाहेर उभी आहे. जेव्हा जनतेला घरात राहायला सांगितलं होतं तेव्हा तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर दातनिया उभे होते. ऑन ड्युटी असताना आणि घरी आल्यावरही ते कोरोनाशी लढत होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची कधी लागण झाली कळलंच नाही.
कैंसर। मेरे लिए तो मेरे पापा हमारे लिए भगवान थे। हम 3 भाइयों को ऐसे ही बोल रहा था कि जो मैं जॉब कर रहा हूँ उससे बढ़िया कुछ करके दिखाना, कि जैसे समाज में नाम रोशन हो, और लोग सामने से आया। कोरोनाची लागण झाल्यानंतरही कित्येक दिवस त्यांची कोरोनाशी झुंज सुरूच होती। यावेळी त्यांच्या मनात कुटुंबियांविषयी काळजी होती। आपल्या 4ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहायचं त्यांचं स्वप्न होतं, ते स्वप्नच राहिलं। जेव्हा समोर मृत्यू दिसत होता तेव्हा त्यांनी मुलांशी चर्चा केली, त्यांचं मनोबल वाढवलं। तो पापा जब सवेरे उठते थे ना, तो पहले उठ के हम चारों का चेहरा देखते थे। उनके बिना उनका दिन जाता नहीं था। गोविंद बी दापनिया यांचा फोटो पाहून त्यांची पत्नी आणि मुलीच्या डोळ्यात अश्रू तरळतात। आयुष्य त्यांच्यासोबत घालवलं, ज्यांच्यासोबत त्या जगल्या, त्यांचा फोटोच आता त्यांच्यासाठी आधार आहे। पतीच्या निधनानंतर राजश्री यांच्यावर 4 मुलांची जबाबदारी आली। मोठ्या मुश्किलीनं त्या सावरल्यात। आपली आणि कुटुंबाची पर्वा न करता गोविंद सारख्या कित्येक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आज ते आपल्यात नाहीत, पण झी 24 तास या शूरवीरांना विसरलेला नाही। झी 24 तास या कुटुंबासोबत आहे। या कठीण प्रसंगात या कुटुंबांना सावरण्यासाठी मॅनकाइंड फार्मानं आर्थिक मदत केली आहे। खाकी की शाबाज या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास। रहा एक पाऊल पुढे।